हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माज किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण आपल्या चॅनलवर दाल मखनी कशी बनवायची ते बघणार आहोत. चला तर मग बघूया. दाल मखनी बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य घ्यावं लागतंय. दाल मखनीसाठी आधी आपल्याला अख्खा उडीद डाळ काळ्या रंगाची जी असते सालवाली ती घ्यायची. त्याचबरोबर अर्धा वाटी राजमा आणि 2 चमचे चणा डाळ. आता ह्या सगळ्या डाळी आपण एका वाडग्यामध्ये घालून घेणार आहोत आणि पाणी घालून चोळून स्वच्छ धुवून घेणार आहोत. ते आपल्याला 4 ते 5 वेळा चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावर जे घाण पाणी निघतं ते बदलून पाणी क्लिअर होईपर्यंत आपल्याला ह्या डाळी धुवून घ्यायच्या आहेत. आणि मग डाळ स्वच्छ धुवून झाली की त्याच्यामध्ये आपण स्वच्छ पाणी घालून 10 ते 12 तास डाळ आपण छान भिजवत ठेवणार आहोत. 10-12 तासानंतर डाळ आपली थोडीशी सॉफ्ट होईल. हाताने चुरली तर ती चुरली जाईल. आता आपण एका कुकरमध्ये ही डाळ 5 ते 6 लसूण पाकळ्या, थोडंसं मीठ, पाणी आणि दालचिनी असं सगळं घालून कुकरच्या चांगल्या 5 ते 6 शिट्ट्या काढून घेणार आहोत. 5 ते 6 शिट्ट्यांमध्ये डाळ एकदम चांगली शिजते. आणि डाळ शिजली की कुकर थंड व्हायला ठेवून द्यायचा. थंड झाला की कुकरचं झाकण काढून ही डाळ आपण स्मॅशरच्या साहाय्याने चांगली स्मॅश करून घ्यायची. आणि मग फोडणीची तयारी करू. फोडणीसाठी इथे मी 2 छान लाल टोमॅटो घेतलेले आहेत. ते छान आपण बारीक करून घेणार आहोत, म्हणजे रफली चॉप करून घ्यायचे आणि मग मिक्सरमध्ये त्याची प्युरी करून घ्यायची. सेम पॅन मी स्वच्छ धुवून पुन्हा गरम करायला ठेवला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल, तूप किंवा बटर असं घालायचं आणि चांगलं गरम होऊन द्यायचं. गरम झालं की त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालून ती छान फ्राय करून घ्यायची. अद्रक लसूणची पेस्ट छान फ्राय करून झाली की मग आपण ह्याच्यामध्ये लाल तिखट किंवा घरगुती लाल मसाला घालून तोही छान फ्राय करून घेणार आहोत. मसाला छान फ्राय करून झाला की मग आपण त्याच्यामध्ये जी टोमॅटोची प्युरी बनवली होती ती घालून तेल सुटेपर्यंत चांगली फ्राय करून घ्यायची. प्युरी छान तेल सुटेपर्यंत परतून झाली की मग आपण त्याच्यामध्ये शिजवलेली स्मॅश केलेली डाळ घालून छानपैकी 20 ते 25 मिनटं शिजवून घेणार आहोत. आता एवढूशा पाण्यामध्ये ही डाळ एकदमच घट्ट होऊन जाईल 20-25 मिनटं शिजवल्यावर. म्हणून मिक्सरच्या भांड्याला लागलेल्या टोमॅटोची प्युरी पाणी घालून काढून घ्यायची आणि थोडंसं पाणी आणखीन ॲड करून त्याला थोडीशी स्लरी एकदम अशी पातळ करून घ्यायची आणि 20-25 मिनटं ही डाळ शिजू द्यायची. तरच याला चांगला फ्लेवर येतो. लगेच बंद केला तर फ्लेवर येणार नाही.
डाळ चांगली 20-25 मिनटं शिजली की मग त्याच्यामध्ये आपण कसुरी मेथी क्रश करून घालणार आहोत. त्याचबरोबर फ्रेश क्रीमही घालणार आहोत आणि बटरही घालणार आहोत. हे सगळं घालून छानपैकी डाळ उकळून घ्यायची परत एकदा 5 ते 7 मिनटं आणि मग ही डाळ आपण सर्व करणार आहोत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझा व्हिडिओ पाहत राहा. थँक यू सो मच.